हाय गाईज, कसे आहात सगळे? तर खूप दिवसानंतर एकदम सिंपल रेसिपी घेऊन आली आहे. तर सगळ्यात आधी गोबीची भाजी एकदम सिंपल, संभार पण नाही त्याच्यात आणि तर गोबीच्या भाजीसाठी असं काही विशेष नाही. बस थोडीशी गोबी कापून पाण्यामध्ये मिठाच्या मुरू घालून ठेवून द्यायची. मग बस लसूण अद्रकची पेस्ट आणि त्याच्यात मीठ, चटणी, हळदी पावडर आणि फ्राय करून झालं की त्याच्यात मस्त धुतलेली गोबी आणि स्वादानुसार मीठ आणि याच्यात एक पण थेंब पाणी टाकायचं नाही आहे. मिठाचा जो पाणी सुटतो त्याच्यातच ही गोबी आरामशीर शिजून जाते आणि गोबी पण ऑलमोस्ट पूर्ण शिजलीच आहे आणि वाफेवर पण शिजते. आणि जर पाणी टाकलं तर मग थोडीशी ती टेस्ट येत नाही एवढी काही चांगली. तशी पण गोबी काही एवढी चांगली वाटत पण नाही खायला, पण अशी बनवली तर खूप चांगली वाटते. आणि सांबार मी वेळेवर आणला होता, तर मग मी ते वरतून गार्निश करून घेतला होता. आता आपली गोबी शिजली आहे. साईडमध्ये ना मी मोठच्या भाजीसाठी मस्तपैकी असे कांदे कापून घेतले आहे लांबवाले. आणि त्याच्यानंतर तेल गरम झालं की याच्यात पण जिरा मोहरीचा तडका मोठमध्ये आणि कांदे थोडे जास्त घेतले आहे. मी 3 मीडियम साईजचे 2 कांदे घेतले आहे, 4-5 मिरची आणि चांगले कांदे ब्राऊन असे पिंकिश ब्राऊन होईपर्यंत भाजू द्यायचे. आणि त्याच्यानंतर याच्यात थोडीशी हळदी आणि लाल मिरची पावडर एकदम कमी, कारण तिखट लेकरं पण खात नाही आणि तसं तिखट जास्त कोणी खात पण नाही. तर मस्त असं कलर हे सारखाच टाकला आहे मी, लाल मिरची पावडर, हळदी पावडर. आणि त्याच्यानंतर ही मस्त भाजून घेऊया थोडीशी मीठ टाकून. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये ना थोडंसं, जास्त नाही, बस असं मीठ, चटणी हे सगळं एक झालं एवढंच पाणी टाकायचं आहे की जेणे सगळं आपण ते कांदे हे सगळं एक होऊन शिजून जायचं. आणि याला पण असंच धीमी आचवर कमी पावर शिजू दिलं की याच्यात मस्तपैकी सांबार टाकून तर अजून पण चांगली वाटते. पण नव्हता, पण मी वेळेवर टाकला होता थोडासा वरतून आणि हे शिजले. आणि साईडमध्ये पोळ्या पण टाकणं चालू होत्या. आजचा एकदम सिम्पल डिनर होता आमचा रात्रीचा आणि असाच चांगला पण वाटतो खायसाठी. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा.